36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. लासूर स्टेशन तालुका गंगापूर परिसरातील गंगापूर ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेचे भूमिपूजन गुरुवारी फडणवीस यांनी केले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, मंत्री संदीपान भुमरे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, बजाज फाउंडेशनचे CP त्रिपाठी, जलसंपदा सचिव दीपक कपूर, आमदार प्रशांत बंब, रमेश बोरनारे उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प राबवणार असून बांधापर्यंत पाणी पोहोचवणाऱ्या उपसा जलसिंचन योजना राबवत आहेत. त्यामुळे तालुक्यातील 30,000 एकर जमीन सिंचनाखाली येईल. महाविकास आघाडी सरकारने जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, मराठवाडा ग्रीड अशा योजनांच्या पाठीत खंजीर खुपसल्या. आमचे सरकार येताच सर्व योजना सुरू केल्या. थेट शेतात ठिबक सिंचनातून पाणी पुरवठा करणारी महाराष्ट्रातील एकमेव योजना प्रशांत बंब यांनी आणली. जलयुक्त शिवार योजनेचे प्रभावी काम त्यांनी केले. मराठवाड्याचे पळवलेले हक्काचे पाणी परत कृष्णा खोऱ्यातून आणून देण्याचे काम या सरकारने केले. मराठवाड्यासाठी 31,751 कोटी रुपयांच्या विविध योजना मंजूर केल्यामुळे 4,69,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. मराठवाड्यातील नव्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही म्हणून दुष्काळ निवारणासाठी सरकारने जल आराखडे तयार करून अनेक प्रकल्प मंजूर केले. त्यासाठी 18,500 कोटी रुपयांचे प्रकल्प नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केले, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कार्यक्रमात कामगार कल्याण संच, महिला आरोग्य संच, आयुष्यमान भारत, संजय गांधी श्रावणबाळ योजना, उज्ज्वला गॅस योजनांचे कार्ड लाभार्थ्यांना तसेच खेळाडूंना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. भाजप खुलताबाद गंगापूरचे पदाधिकारी उपस्थित होते. संजय खंबाईते जिल्हाध्यक्ष भाजप, अमोल जाधव जिल्हा युवा अध्यक्ष भाजप, अझरुद्दीन शेख जिल्हा युवा उपाध्यक्ष भाजप, रवींद्र चव्हाण गंगापूर तालुका अध्यक्ष, ज्ञानेश्वर नलावडे खुलताबाद तालुका अध्यक्ष, LG गायकवाड जिल्हा सरचिटणीस, परशुराम बाळगर खुलताबाद शहर अध्यक्ष, सतीश खंडांगळे खुलताबाद युवा अध्यक्ष, विकास कापसे गंगापूर विधानसभा निवडणूक प्रमुख, संदीप निकम, प्रभाकर शिंदे, बाऊ नळावडे, आनंद काटकर, जगदीश मासरे, सोमनाथ आबा, बंडू शिंदे, भाऊलाल ढेपले आदी उपस्थित होते. त्यामुळे काळजी करू नका. खरं म्हणजे हा आमचा प्रशांत बंब जो आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान. एक ते गंगापूर वाल्यांचं रहस्यच समजत नाही. 25 वर्षात हा मोठाच होत नाही. पोरं मोठे झाले पण प्रशांत बंब युवा नेताच दिसतो. पण तो नुसता दिसतो असं नाही आहे. इतकी कल्पकता प्रशांतकडे आहे की ती कल्पकता वापरून इतके वेगवेगळे प्रकल्प तो करत असतो. जेवढे वेगवेगळे प्रकल्प प्रशांत बंब यांनी आपल्या मतदारसंघात केले, मी दाव्याने सांगतो राज्यातल्या इतर कुठल्याही मतदारसंघात हे काम झालेलं नाही. खरोखर मी तुमचे आभार मानतो. प्रशांत बंबचे मानत नाही, मी तुमचे आभार मानतो. तुम्ही हुशार आहात, तुम्ही योग्य माणूस निवडून दिला म्हणून हे सगळं या ठिकाणी झालं. म्हणून मी तुमचे अतिशय निश्चितपणे मी आमदार प्रशांत बंब यांचं मनापासून अभिनंदन करतो की एक असा प्रोजेक्ट त्यांनी तयार केलाय. 40 गावात 25,000 एकर जमीन जी आहे ही पूर्णपणे ओलिताखाली येणार आणि अशा भागामध्ये की ज्याला आपण अवर्षण प्रवण असा एरिया घोषित केलेला आहे, अशा एरियामध्ये हे होत आहे आणि पूर्णपणे पाईप पद्धतीनं ड्रिपने हे पाणी जात आहे. त्यामुळे पाण्याची कुठे नासाडी होणार नाही आणि योग्य पाणी मिळाल्यामुळे त्या ठिकाणी उलट शेतकऱ्यांची उत्पादकता वाढेल. मला वाटतं अतिशय चांगला प्रयोग आहे. अन्य ठिकाणी देखील आम्ही हा करू. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा, छत्रपती संभाजीनगर.